निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मुंबई हायकोर्टानं नोटीस बजावली आहे। विधानसभेच्या मतदान आकडेवारी संदर्भामध्ये ही नोटीस बजावण्यात आली आहे। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर 76 लाख मतदान कसं झालं असा आक्षेप याचिकेमधनं घेण्यात आला आहे। निवडणूक आयोगानं 6 नंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत असा युक्तिवाद प्रकाश आंबेडकर यांनी या सुनावणी दरम्यान केला आहे। नोटीस जी आहे ती चीफ इलेक्शन कमिशनला इश्यू करण्यात आलेली आहे। दुसरी जी आहे ती महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन जे प्रतिनिधी जे आहेत चीफ इलेक्टरल ऑफिसर त्यांना असं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि तिसरी नोटीस जी आहे ती युनियन ऑफ इंडिया यांना देण्यात आलेली आहे। तिघांनाही उत्तर देण्याचं असताना सांगितलेलं आहे। मेन मुद्दा मी जसं म्हणालोय की 6च्या नंतर झालेलं मतदान हे कसं करून घ्यायचं याच्या संदर्भातली गाईडलाईन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि ती गाईडलाईन अशी आहे की जेवढी माणसं 6 वाजता लाईनीत उभे असतील त्यातल्या शेवटच्या माणसाला पहिल्या नंबरचं द्यावं आणि पहिला जो आहे त्याला प्रोग्रेसिव्हली नंबर त्या ठिकाणी देण्यात यावं अशी असणारी परिस्थिती आहे। लोकशाहीमध्ये आपण कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करतो आणि त्याच्या कोर्टाने जर आदेश दिले तर इलेक्शन कमिशन या संदर्भामध्ये तपशीलवार निश्चितपणे खुलासा किंवा माहिती त्या ठिकाणी कोर्टाला देईल।